श्री स्वामी समर्थ। तर यावर्षीचा पहिला श्रावणी सोमवार येत आहे। तर या दिवशी शिवपूजन कसे करायचे आणि कोणती शिवामूठ वाहायची हे पाहूया। मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे। आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालककर्ते श्री विष्णू योगनिद्रेत जातात। त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकरांकडे असते। श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन करून शिवामूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे। यंदा 2025च्या पहिल्या श्रावण सोमवारी शंकराचे पूजन कसे कराल, कोणती शिवामूठ अर्पण कराल हे जाणून घेऊया। यंदा पहिला श्रावण सोमवार 28 जुलै 2025 रोजी आहे। भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत। काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजरे करण्याचे उत्साह कमी झालेला नाहीये। श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्यसाधारण असेच आहे। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र शुभ मानला जातो। श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते। शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एका बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते। श्रावणात शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते। तर पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा शिवपूजन व्रतविधी। श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा, तो दुसऱ्या दिवशी सोडावा। मात्र आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते। श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा। यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे। तर या दिवशी म्हणायचा मंत्र आहे ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची, तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी। या दिवशी एकभुक्त राहावे। शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे। अशा तऱ्हेने हे व्रत एकूण 14 वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते। पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी? तर पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने श्रुडी असा मंत्र म्हणावा। लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात। ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो। ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते। पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी? आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये महिला आनंदाने करतात। नेहमीचा तोचपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तो देखील त्यांना पुरेसा होतो। देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतामधून अनुभवता येते। दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढच होते, मग ते ज्ञान असो वा अन्न। हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। मूठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते। मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ ह्या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो। तर यंदाच्या वर्षी श्रावणी सोमवार किती आणि कधी आलेले आहेत, तसेच कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तर पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलै 2025 रोजी आहे। तर या दिवशी तांदळाची शिवामूठ व्हावी। दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025
तर दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ व्हावे. तर तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 आहे 25ला आहे. तर तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग व्हावे. चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025ला आहे. तर चौथ्या सोमवारी शिवामूठ जव व्हावे.